नमस्कार, ॲडव्होकेट प्रदीप बावस्कर फ्रॉम डोंबिवली. मित्रांनो, आज आपण असा विषय घेऊन आलेलो आहोत की मृत्यूपत्र. आपण हयातीत आहोत, काबाड कष्ट करतोय, आपण खूप प्रॉपर्टी जमवलेली आहे, परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या जीवाचा भरोसा राहिलेला नाही. तर आपल्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी काय करायची, तर त्याला पर्याय आहे मृत्यूपत्र. तुम्ही हयातीत आहात तर तुम्ही मृत्यूपत्र बनवून ठेवा. मृत्यूपत्रासाठी आपल्याला आवश्यक काय बाबी आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय. मृत्यूपत्रामध्ये तुम्ही मृत्यूपत्र बनवायचं कारण काय आहे हे सांगायचंय. म्हणजे तुम्ही आजारी असाल, काय असाल, ते तुम्हाला लिहायचं आहे की बाबा माझ्या जीवनाचा मला भरोसा राहिलेला नाही, त्यामुळे माझ्यानंतर जी प्रॉपर्टी आहे ही कोणाला दिली जावी, ती कसं वाटप केलं जावं हे तुम्ही लिहून ठेवायचं आहे. हे मृत्यूपत्र आहे हे लिखित स्वरूपात असणं गरजेचं आहे आणि रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. आता या मृत्यूपत्रामध्ये तुमच्या घरातली सदस्यांची पूर्ण माहिती लिहायची की तुम्हाला किती मुलं आहेत, पत्नी आहे, त्याचप्रमाणे तुमची जी स्थावर आणि जंगम प्रॉपर्टी आहे, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, सोनं नाणं काय आहे, जमीन जुमला काय आहे, सदनिका काय आहेत, तर यांचं वाटप तुमच्या नंतर कोणाला आणि कशा पद्धतीत केलं जावं आणि कोणी कायदेशीर उपभोग त्याचा घ्यायचा आहे मालकी स्वरूपाने, हे तुम्हाला लिखित करावं लागतं. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला तुम्ही काही देणार आहेत त्याचं स्पेसिफिक नाव तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर हे मृत्यूपत्र बनवताना तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती ही उत्तम आहे यासाठी तुम्हाला डॉक्टरांचं सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मृत्यूपत्र बनवताना 2 साक्षीदार असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही समजा दुर्दैवाने तुमचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर ह्या मृत्यूपत्रानंतर तुम्ही ज्या तुमची अंतिम इच्छा लिहून ठेवलेली आहे त्यानुसार तुमचे वारस हे मेहरबान न्यायालयामध्ये ते प्रोबेट दाखल करू शकतात आणि प्रोबेटनुसार ते अधिकार स्वतःच्या स्वाधीन आपण करून घेऊ शकतो आणि मेहरबान न्यायालयाची तशी आपण जजमेंट आपण प्राप्त करू शकतो. धन्यवाद. या संदर्भात आपल्याला जास्त काही माहिती हवी असल्यास माझा खाली नंबर आहे 9870268872 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद.